पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर दुपारचे 12 वाजलेले आहे. इथे स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये करणार आहे वांगे सोले. आता हे सोले जे आहे ते पोपटीचे आहे, ज्याला पावटा पण म्हणतात, पण इकडे विदर्भामध्ये पोपट म्हणतात. आणि हे खास करून नागपूर जिल्ह्यातच मिळत असते. जिकडे आता मी अमरावतीला असते इथे तर मिळत नाही. आणि वर्षातून एकदाच असते, हिवाळ्याच्या सीझनमध्ये मिळतात. आता माझा भाऊ गावावरून आलेला आहे, तर त्याने भरपूर असे ते शेंगा आणलेले आहे. मी म्हटलं तुरीच्या नाही आणल्या तरी चालेल, पण पोपटीच्या आण, कारण या शेंगा सहसा मिळत नाही इकडे आणि खायची खूप इच्छा असते. लहान असताना आम्ही या शेंगा उकडून खायचो किंवा प्रत्येक भाजीमध्ये, पोह्यामध्ये. आणि तुम्ही नागपूरला बर्डीवर जाल ना या सीझनमध्ये, तर पोपट पोहे मिळणार. म्हणजे पोह्यामध्ये ते पोपटीचे दाणे भरपूर टाकतात आणि छान असे पोहे बनवतात आणि वरून तर्री, एकच नंबर लागतात ते खायला. तर इथे कशा पद्धतीने करते ते थोडक्यात दाखवते तुम्हाला. कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्यानंतर जिरं, लसूण, जिरं, मोहरी, नंतर कांदा आणि ठेचलेलं आलं लसूण पेस्ट आणि हिरवे वांगे. हे वांगेसुद्धा गावावरून आणलेले आहे आणि तिकडे हिरवे वांगेच मिळतात. आणि हिरव्या वांग्यामध्ये ही पोपटीचे दाणे घातले ना तर भाजी खूपच छान होते. जसं की आपण वांगे सोल्याची करतो त्या टाईपमध्ये, पण पोपटीच्या दाण्याला वेगळीच चव असते. हे पोपटीचे दाणे फोडणीच्या भातामध्ये टाकतात किंवा पोह्यामध्ये. तसेच याचं आरण पण करतात. पोपटीचे दाणे हलकेसे उकळून घेतात मीठ टाकून, त्यामध्ये 2 टमाटर आणि छान असं आरण करतात आणि थोडं बेसन लावतात थोडा घट्टपणा येण्यासाठी. ती पण भाजी खूप छान होते. आणि हे वांग्यामध्ये तर खूप दिवसांनी हिरवे वांगे आणि पोपटीचे दाणे याची भाजी खायला मिळणार म्हणून खूपच भारी वाटत होतं. असं वाटलं की खूप वर्षांनी आपण खात आहोत. आता मागच्या वर्षी कोणाचं येणं झालं नाही, त्याच्यामुळे काही ही भाजी मिळाली नाही. तर यावर्षी अचानक भाऊ आला, तर तो घेऊन आला आणि बराच भाजीपाला आणलेला आहे त्यांनी. जसं की वांगे, पोपट, टमाटर, मिरची, सांबार आणि इतरही बऱ्याच वस्तू आणलेल्या होत्या. तर म्हटलं चला ही भाजी करूया. तर इथे टमाटर वगैरे घातलेला आहे आणि थोडं टमाटर तेलामध्ये छान परतून झाला की यामध्ये वांगे आणि पोपट. यामध्ये मी बटाटा ॲड केलेला नाही आहे, कारण बटाटा नको वाटतं या भाजीमध्ये. वांगे आणि पोपटच छान होते. आणि ही वाळवतात पोपट. वाळल्यानंतर याची उसळ पण छान होते, भाजी पण छान होते, पोपटीची डाळ पण होते. आणि आमच्या तिकडे तर भरपूर प्रमाणामध्ये डाळ होत असते, कारण पोपट बऱ्यापैकी लावतात आणि विकतात पण. नंतर इथे बघू शकता मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलं आणि अगदी कमी पाणी घालणार आहे, जास्त पाणी पण छान वाटत नाही या भाजीमध्ये. आणि हे हिरवे वांगे असतात ना, जसं की काळे वांगे लगेच शिजून जातात आणि जास्त शिजल्या जातात, त्याप्रमाणे हे राहत नाही. हे वांगे थोडे म्हणजे मऊ पडत नाही, पण बरे खायला छान वाटतात. तर इथे व्यवस्थित मिक्स करून घेतली. आणि हा व्हिडिओ मी 2 दिवसा मिळून केलेला आहे. 2-3 दिवसाआधीच शूट केलेला होता, जो की तुम्हाला आज बघायला मिळेल. आणि थोडक्यातच केलेला आहे. त्यानंतर आम्हाला बाहेरगावी जायचं होतं, तर देवदर्शनाला कुठे जात आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहेच. आणि अगदी थोडक्यातच केलेलं आहे. तर इथे भाजीमध्ये अगदी थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता मीडियम फ्लेमवर 5 ते 10 मिनटं ते शिजू देणार आहे. आणि या भाजीसोबत भाकर खूप छान होते. तर बघू शकता आपली भाजी तयार आहे. तर अशाप्रमाणे पोपट वांगे म्हणतात त्याला. तर याची भाजी आता कुठे पावटा म्हणतात, आणखी 1-2 शब्द आहे मला माहिती नाही. तर अशा पद्धतीने भाजी केलेली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा, जो की आम्ही गेलो होतो देवदर्शनाला. म्हटलं एक ॲटो ठरवला, आम्हाला 4 ते 5 गावं करायचे होते, त्यामुळे स्पेशल ॲटो केला आणि प्रत्येक गावी जायचं होतं. तर बऱ्याच वर्षानंतर मी या 2 ठिकाणी देवदर्शनाला गेली. 2 ठिकाणी तर नेहमीच जाते, ते तुम्हाला दिसेलच पुढे. तर बघू शकता छान असं शेती आहे इकडे बाजूला आणि अगदी आतमध्ये हे गाव आहे, जे की आउटसाईडला आहे ते मंदिर आणि गावाच्या बाहेर आहे. भरपूर दुरून लोक येतात. बघू शकता हे मंदिर. आता ज्यांना कुणाला माहीत असेल ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि बघा हे अगदी गावाच्या बाहेर आहे, शेतामध्ये मंदिर आहे. इकडे आज काही मोठा कार्यक्रम होता, त्यामुळे इथे पूजा चालू होती. तर इथे आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि खूप चरणांकित स्थान आहे. बाहेर कार्यक्रम सुरू होता, म्हणजे बरेच लोक आलेले होते. इथे जेवणाचा सुद्धा कार्यक्रम होता आणि अगदी प्रसन्न अशा वातावरणात हे मंदिर आहे. छान वाटतं एकांतामध्ये दूर असं गावाच्या बाहेर. तर इकडे पण एक मंदिर आहे. आधी इथे शेती होते, मध्ये एक नाला होता. ते सगळं आता अ, म्हणजे इथे मध्ये रोड केलेला आहे, त्यामुळे जायला सोपी झालं. नाहीतर आधी तो नाला ओलांडून जावं लागत होतं, जिथे एक छोटंसं मंदिर आहे. तर या मंदिरापासून ते दूर आहे. तर ही बाजूला आधी शेतीच होती, तर ही जागा आता त्यांनी म्हणजे मंदिरासाठी वापरलेली आहे. आणि
या गेटच्या बाहेर ते मंदिर आहे. तर तिथून पण छोटासा जाण्या येण्यासाठी रस्ता केलेला आहे. आणि या साईडला इथे जसा नाला होता पाणी यायचं पावसाळ्याचं, तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे. आणि आमच्या गावावरून कमीत कमी हे 45-50 किलोमीटर अंतरावर आहे. मध्ये आउटसाईड येईल तेही, तर ते 5-10 किलोमीटर म्हणजे 50 किलोमीटर तरी असेलच ते. तर अशा पद्धतीने बघू शकता छान असं मंदिर आहे. आणि अगदी उंच टोकावर गावाच्या बाहेर शांत ठिकाणी, पण बरीच गर्दी राहते. जरी हे आउटसाईडला असलं तरी बाहेरून म्हणजे बाहेर ठिकाणचे बरेच येणारे असतात, जे की आमच्या धर्माचे आहेत. ते लोक बरेच येतात आणि ते पूजा वगैरे रोज असते, कार्यक्रम असतात किंवा पारायण पण होत असते. आणि हे मंदिर आता मी तुम्हाला दाखवते, जे की जो पुढचं आधी बघितलं ते. तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे. तर अगदी छान वाटते आणि प्रसन्न वाटते या मंदिरामध्ये आली तर. कमीत कमी 9 ते 10 वर्ष झाली मी या मंदिरामध्ये आली. त्यानंतर तिथली पूजा वगैरे केली आणि नंतर आता दुसऱ्या गावी जायचं होतं. तर हे मंदिर मी तुम्हाला नेहमीच दाखवते आणि इथे मी नेहमीच जाते. तर आज नंतर इथे आली. इथली देवपूजा वगैरे आटपून घेतली आणि त्यानंतर इथेच जेवण करायचं होतं आम्हाला. सोबत टिफिन वगैरे आणलेले होते. आणि कसं असतं, स्पेशल ॲटो केला ना तर आपण कुठेही जाऊ शकतो. आउटसाईडला गाव असलं तर. आधी विचार केला बसने जायचं, तर बसने आमचं एकच गाव झालं असतं. त्यामुळे म्हटलं नको, ॲटोच करायला हवा. आणि त्यानंतर तिथलं दर्शन घेतलं आणि परत दुसऱ्या गावी आलो. तर इथे हे मंदिराच्या पुढे शेती यायच्या आणि ते पाणी चालू होती फवारणी पाण्याची. तर बघू शकता इथे पण मी मागे दाखवलेलं आहे तुम्हाला हे मंदिर. हे सुद्धा गावाच्या बाहेरच आहे. इथे पूजा वगैरे करायची होती. आता वाजलेले होते 4:30-5. आणि आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर मग कसं त्यांना पण वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळे माझे 2-3 दिवस काही व्हिडिओ अपलोड करणं झाले नाही. आणि व्हिडिओ पण मी जास्त शूट केलेले नाही, थोडक्यातच केले. आता बघू शकता इथलं पूजा वगैरे आटोपली आणि छान असं वातावरण दिसतं. अगदी मंदिराच्या बाजूला शेती आणि मागच्या बाजूला मोठं तळं आहे. तर हा मागचा साईड इकडे तळं आहे, पाण्याचा तलाव आहे. पुढे एक मोठं मंदिर आहे आणि इकडे पण छोटे मोठे 4-5 मंदिर आहे, जे की पायऱ्या चढून वरती जावं लागतात. आणि इथे मंदिरं खूप खूप दूर दूर अंतरावर आहे. एक मंदिर तर तळ्यामध्येच आहे, तिथे कोणी जाऊ शकत नाही. कारण तळ्यातलं पाणी त्या मंदिरावर आलेलं आहे त्याच्यामुळे. आणि असं कच्च्या रस्त्याने उंचावर 2 ते 3 मंदिरं आहेत. तर इथली पूजा वगैरे करून घेतली आम्ही. आणि आज बरीच गर्दी होती. बरेच लोक येतात इकडे, दुरून दुरून लोक येतात. तर इकडे बघा हे तळं. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तुम्हाला हे मंदिर पण. आणि इथे पण नेहमी येत असते मी. फक्त आज सुरुवातीला जे दाखवलं तिथे बऱ्याच वर्षांनी गेली आणि आता पुढे परत एका मंदिरात जाणार आहे. तिथे पण बऱ्याच वर्षांनी, पण तिथला व्हिडिओ शूट करता आला नाही मला. कारण रात्र झाली होती, बराच वेळ झाला होता. त्याच्यामुळे मग थोडक्यात तिथली पूजा केली आणि लगेच आम्ही निघून गेलो. कारण सकाळी 12ला निघालो तर घरी जायला आम्हाला 8 वाजले. तर अशा पद्धतीने आजचा माझा छोटासा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बघा इकडे पण हा कच्चा रस्ता आहे. इकडे एक मंदिर आहे आणि भरपूर सभोवताल असं मोठं तळं आहे. तळ्यामध्ये छान कमळाची फुलं आहेत आणि खूप छान वातावरण असतं इथलं. दूर अगदी गावाच्या बाहेर हे मंदिर. तर अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ होता. बाय बाय.